नमस्कार मित्रांनो, या आठवड्यात शिक्षक मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तर त्यासाठी सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल. तसेच या आठवड्यात अनेक चांगल्या बातम्या शिक्षक भरती संदर्भात आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो, सर्वप्रथम ABP माझा या TV चॅनलवरती माननीय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर साहेबांचा हा जो इंटरव्ह्यू आहे तो आधी पहा. आपल्यासोबत राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर सर आहेत. सर, शिक्षण भरतीचा एक मोठा विषय सध्या राज्यामध्ये आहे, कारण की टेटची एक्झाम 22-23ला पण घेतली, अजूनही त्या शिक्षकांची नियुक्ती झाली नाही. काय कारण आहे आणि कधी आपण शिक्षक भरती घेणार आहेत? लवकरच भरती होईल, थोडासा पेशन्स ठेवला पाहिजे. आता एक 8-10 दिवसाचीच गोष्ट आहे, होऊन जाईल. 18 तारीखला तर त्यांचं समुपदेशन पूर्ण होतं आहे आणि त्याच्यानंतर 2 दिवसात त्यांच्या जाहिराती यायला सुरुवात होईल प्रत्येक जिल्ह्याच्या. कारण विद्यार्थ्यांना शेवटी चॉईस द्यायला लागतो. नाही तर आम्ही एक जिल्हा जर करायचा असता तर ते टप्प्याटप्प्याने सगळे आलेलेच होते ना आमच्याकडे. मग मुलांनी नंतर म्हटलं असतं की मला ह्या जिल्ह्यामध्ये जायचं होतं, पण ज्या जिल्ह्याची जाहिरातच आली नाही. त्यांनी स्वतःच्या हिताचा सुद्धा विचार केला पाहिजे की मला नेमकं कुठे जायचं आहे. कारण आयुष्यभर आता तिथंच राहायचं आहे, त्याच शाळेवर राहायचं आहे, डेडिकेशन करायचं आहे त्या गावाच्या प्रती. तर ते सिलेक्शनचा तुम्हाला अधिकार असतो, तो त्यांनी सिलेक्ट करावा आणि मुलांना क्वालिटी एज्युकेशन द्यावं. जिल्हा परिषद शाळेसाठी आता असं आपण धोरण आणत आहे की एका शाळेवर एकच शिक्षक. आणलेलं आहे, ऑलरेडी आम्ही आणलेलं आहे. एकच शिक्षक असं नाही, शिक्षकांनी आपलं चॉईस करायचा आणि नंतर मग त्यांची बदली नाही. बदलीची एक टांगती तलवार असते शिक्षकांवर, ती आम्ही दूर करतो आहे. आणखी एक महत्त्वाचा विषय की शिक्षकांना शिक्षण व्यतिरिक्त इतरक्त कामाचा खूप जास्त ताण आहे आणि शिक्षकांनी मोर्चा देखील काढलेला होता. हे आम्ही सर्क्युलर काढलेलं आहे की आमच्या सचिवांना विचारल्याशिवाय कुठलंही काम देता येणार नाही. निवडणूक आयोग आणि सेन्सस ही कामं कोणालाच चुकत नाहीत. एनी डिपार्टमेंट, इट इज कंपल्सरी फॉर एव्हरीबडी. दे कॅनॉट डिनाय केलं तर तुमच्यावर कारवाई होते. शाळा समायोजनाच्या माध्यमातून समूह शाळा एक नवीन संकल्पना आली. कुठेतरी जिल्हा परिषदच्या शाळा कमी करण्याचा देखील एक आरोप होतो सरकारवर. नाही, बिलकुल नाही. एकही शाळा बंद होणार नाही. आणि मी तुम्हाला एक गॅरंटी देतो, मी शिक्षण मंत्री आहे. एक मुलगा जर एखाद्या लांबच्या वाडीमध्ये असेल, मी त्याच्यासाठी स्पेशल शिक्षक पाठवून त्याला घरी शिकवण्याची व्यवस्था करेन. एकाही मुलाला वंचित व्हायला देणार नाही. परंतु इश्यूज तयार करायचे नसतात. प्रत्येक ज्या मुलाला ह्याच्यामध्ये जायचं असेल समूह शाळेमध्ये, त्याच्यासाठी आम्ही ट्रॅव्हलिंगची व्यवस्था करणार. धन्यवाद सर. तर मित्रांनो, जसं तुम्ही पाहिलं की दीपक केसरकर साहेबांनी सांगितलेलं आहे की 20 डिसेंबरपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्यात येतील. पण मित्रांनो, जसं आपल्याला माहिती आहे की शिक्षण मंत्र्यांकडून बऱ्याच वेळेला आपल्याला वेगवेगळे तारखा, वेगवेगळे टाईम फ्रेम्स आपल्याला देण्यात आले होते, पण त्या तारखेलाच, त्या टाईम फ्रेममध्येच ती गोष्ट घडलेली असं झालेलं नाही आहे. पण या माहितीला दुजोरा देणारे आणखीन एक सूचना आपल्या हाती आलेली आहे आणि ते आहे शिक्षण आयुक्तालयाकडून आलेले हे आदेशपत्र. ठीक आहे, इथे तुम्ही पाहू शकता, कालमर्यादेत तात्काळ शिक्षक भरती 2022 शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात देण्याची कार्यवाही करण्याबाबत. ठीक आहे, तर तुम्हाला जसं माहिती आहे, सध्या राज्यामध्ये सर्वत्र जे आंतरजिल्हा बदली आहे ते चालू आहे, बरोबर. तर त्या संदर्भात इथे काय लिहिले पाहूया आपण. तर तुम्ही पाहू शकता इथे, शिक्षक पदभरतीसाठी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जनहित याचिका क्रमांक 2/2022 दाखल आहे. शाळांना शिक्षक उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने करणे आवश्यक आहे. सध्या सेवेतील शिक्षकांसाठी आंतरजिल्हा बदलीचा 6व्या टप्प्याची कार्यवाही सुरू आहे. सदरच्या कार्यवाहीसाठी सध्या रिक्त असलेली पदे विचारात घेण्यात येत असल्याने शिक्षक पदभरतीच्या जाहिरातीसाठी रिक्त आरक्षणाची नोंद करता येत नाही. तथापि सदरच्या रिक्त जागांची निश्चिती तात्काळ पूर्ण करून जाहिरातीसाठी रिक्त आरक्षणाच्या पदांची माहिती उपलब्ध करून द्यावी. आणखी बघा, इथे म्हटलेलं आहे, सदरची कार्यवाही करण्यासाठी आवश्यक असणारी आरक्षणनिहाय रिक्त पदे तसेच गट विषयनिहाय रिक्त पदांची माहिती पडताळणी करून जाहिरात देण्यासाठी तयार ठेवण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि काय लिहिले पुढे, शिक्षक पदभरतीसाठी विनाविलंब होण्यासाठी पवित्र पोर्टलवरील सूचनानुसार तात्काळ जाहिरात देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी व केलेली कार्यवाही या कार्यालयास अवगत करावी. ठीक आहे मित्रांनो, तर डिसेंबरपर्यंत जाहिरात येणार हे मात्र निश्चित आहे, कारण आदेशपत्र तसं आलेलं आहे शिक्षण आयुक्तालयाकडून. ठीक आहे मित्रांनो, या व्यतिरिक्त आणखीन एक गुड न्यूज आपल्याकडे आहे. पण ही गुड न्यूज देण्या अगोदर मला तुम्हाला सांगायचं आहे की
या आपल्या चॅनलवरती जसं तुम्हाला माहिती आहे की आपण शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स देत असतो आणि या आपल्या चॅनलवरती आपण खात्रीशीर जी बातमी आहे शिक्षक भरती संदर्भात तेच देत असतो. ठीक आहे. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. तर मित्रांनो, आता पुढची गुड न्यूज आपण पाहूया. तर ही जी गुड न्यूज आहे ती आहे एक जाहिरात. मुस्लिम अल्पसंख्याक संस्था आहे. या संस्थेचं नाव आहे नॅशनल एज्युकेशन सोसायटी भिवापूर नागपूर द्वारा संचलित राष्ट्रीय विद्यालय भिवापूर अनुदानित अशी ही संस्था आहे, जिल्हा नागपूरमध्ये आहे. संच मान्यता 2022-23 प्रमाणे खालील पदे रिक्त आहेत. तर हे पद एक आहे शिक्षण सेवकाचे इयत्ता 5वी, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता HSSC BA मराठी DED TET माध्यम मराठी, मानधन वेतन श्रेणी 16,000 सुरुवातीला जशी असते तशी. पदसंख्या 1 आहे आणि संवर्ग खुला आहे, म्हणजे कोणी या पदासाठी अप्लाय करू शकतं. पुढे काय म्हटले पहा, संस्था अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था असल्याने उपरोक्त पदास प्रचलित आरक्षण विषयक धोरण लागू राहणार नाही. म्हणजे पवित्र पोर्टलद्वारे या संस्थांची जी भरती आहे ती होत नाही. ठीक आहे. इथे डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी परवानगी आहे गव्हर्नमेंटकडून. इच्छुक व पात्र उमेदवाराने आपल्या मूळ शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रासह 2 जानेवारी 2024 रोजी मंगळवारला सकाळी 11 वाजता ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत स्वखर्चाने राष्ट्रीय विद्यालय भिवापूर, तालुका भिवापूर, जिल्हा नागपूर, पारवे पेट्रोल पंपच्या मागे येथे प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे. ठीक आहे मित्रांनो, तर ही अनुदानित अशी जागा आहे. ठीक आहे. अल्पसंख्याक संस्था जसं तुम्हाला माहिती आहे यांना सरकारकडून परवानगी आहे थेट भरती करण्यासाठी. तर तुम्ही इथे नक्की ट्राय करू शकता. पूर्णपणे तयारी करून जा, लेसन प्लॅन व्यवस्थित तयार करा आणि मुलाखतीस नक्की हजर राहा, कारण ही सुवर्ण संधी आहे मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात सतत अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्ससहित. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.